एसटी महामंडळासाठी भाडे तत्वावर 1310 गाड्या घेण्याची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे। आता नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला होता, त्यामुळे फडणवीसांनी निर्णय रद्द केल्यानं एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय। निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट ठेकेदारांवर मेहरबानीचा ठपका ठेवण्यात आलाय। एसटी महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता होती, त्यामुळे फडणवीसांनी हा निर्णय घेतलाय। फडणवीसांना शिंदेंचा धक्का का प्रश्न उपस्थित होतोय। एसटीसाठी भाडे तत्वावर 1310 निविदा प्रक्रियेत परस्पर बदल केल्याचा ठपका आहे। महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता होती। काही विशिष्ट ठेकेदारांवर मेहरबानीचा ठपका आहे। शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात हा निर्णय झाला होता। एसटी महामंडळात 2000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। ईडी चौकशीचीही त्यांनी मागणी केली आहे। एसटी घोटाळ्याची ईडी चौकशी करा असं संजय राऊतांनी म्हटलंय। 1000 कोटीचा घोटाळा, राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे आणि घाईघाईनं एसटी महामंडळाचे अध्यक्षपद ज्यांना दिलं ते भरत गोगावले, या दोघांनी मिळून केलेला 2000 कोटीचा घोटाळा हा उघड झालेला आहे। खरं म्हणजे ह्यांच्यावरती आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले पाहिजे, महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे, ईओडब्ल्यूने तपास केला पाहिजे आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजे। बघूया ईडी काय करते। आता वाल्मिक कराड संदर्भात एक मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आज कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याची सुनावणी करण्यात सुद्धा येणार होती, तर वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। विनोद, काय सांगाल की वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी वाल्मिक कराडवर जो फंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये न्यायालयीन कोठडी ऑलरेडी मिळाली होती। मात्र मकोका अंतर्गत जी कारवाई झाली त्यामध्ये 7 दिवसांची सीआयडी एसआयटी कोठडी मिळाली होती। आज ती कोठडी संपली आणि आज न्यायालयामध्ये ज्यावेळेस व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्याद्वारे सुनावणी झाली त्यामध्ये आता जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी स्वतःहून या ठिकाणी न्यायालयीन कोठडी मागितल्याचं या ठिकाणी सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर कोर्टाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे। जी, धन्यवाद विनोद दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मी काही उत्तर देणार नाही, कृपया मला यावर प्रश्न विचारू नका, असं विधान मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय। फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटला लढवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी असंही ते म्हटलेत। आरोपींना तात्काळ फाशी द्या असं धनंजय मुंडे म्हणतायत, तर सरपंच हत्या प्रकरणात मी काही उत्तर देणार नाही असंही त्यांनी वक्तव्य केलंय। त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते। हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका। मी स्पष्टपणाने सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर येते। मुंबई पोलीस सैफ अली खानच्या घरी दाखल झालेत। पोलीस आज जबाब नोंदवण्याची शक्यता आहे। सैफ अलीला कालच लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय आणि आता मुंबई पोलीस आज त्याचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे। पोलीस सैफच्या घरी दाखल झाले आहेत। तर 13 जानेवारीला सैफवर हल्ला झाला होता। रात्री 1:30च्या सुमारास हल्ला झाला आणि त्यानंतर 2:30च्या सुमारास हल्लेखोर फरार झाला होता आणि त्यानंतर आता या हल्लेखोराला पकडण्यात यश आलं। लीलावती रुग्णालयातून कालच सैफला आता डिस्चार्ज मिळालाय आणि आज जबाब नोंदवला जाणार आहे।
राज्यभरातील इतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। उल्हासनगरच्या आशळे गावात गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत एका बांगलादेशी महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या। ही महिला 4 महिन्यांपूर्वी भारत बांगलादेश सीमा ओलांडून उल्हासनगरात आली होती। या महिलेला मागील 4 महिन्यांपासून आश्रय देणाऱ्या रफिक विश्वास यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले। राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाला मागील 8 महिन्यात महिला प्रवाशांच्या माध्यमातून 40,30,95,000 एवढं उत्पन्न मिळालंय। 1,42,54,000 महिलांनी एसटी बसने प्रवास केलाय, त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत 40,30,00,000 एवढं उत्पन्न मिळालंय। अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। दारव्हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांनी ही शिक्षा ठोठावली आहे। अविनाश वाणी, राहणारा दादगाव, तालुका कारंजा असे शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे। दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करत डोकं फोडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे। योगेश दिलवाले हा तरुण दुचाकीवर जात असताना एका दुचाकीला कट लागल्यानं त्याला थेट मारहाण करण्यात आली आहे। ही सगळी मारहाण तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंबरनाथमध्ये बाप्टिस्ट तेलुगू चर्चमधलं वादन साहित्य चोरीला गेलंय। पियानो, ट्रम्प, अँप्लिफायर आणि इतर वादन साहित्य असा सुमारे 60,500 रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी चोरून नेलाय। या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस पथकानं या चोरट्यांना शोधून काढलंय आणि मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय। महावितरणाकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला लिटर रीडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे। स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडरवर उपासमारीची पाळी येणार असल्यानं मीटर रीडिंग करणारे कामगार महावितरणाच्या विरोधात आक्रमक झालेत। 1 फेब्रुवारीपासून राज्यभरात काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। वाशिममध्ये पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते। कर्नाटकच्या बिदरमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे। त्याच्या निषेधार्थ सोलापुरात निदर्शनं करण्यात आली आहेत। कर्नाटक सरकार विरोधात सोलापुरात लिंगायत समाज आक्रमक झालाय। पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा, अन्यथा उपोषणाचा इशारा आंदोलकांनी दिलाय। भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात अपघाताचं प्रमाण वाढत असल्यामुळे नगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलंय। यावेळी प्रशासनाने मागण्या मान्य केल्या असून यावर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले। महसूल अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणावर धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले। जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील बिजोटेच्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलंय। गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक सातत्याने गैरहजर राहत असल्यानं विद्यार्थ्यांचे दाखले कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नव्हती। त्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊनही दखल न घेतल्यानं ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकले। सेक्सटॉर्शन प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिला आरोपीने धुळ्यातील जिल्हा कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। कारागृहातील बाथरूमजवळ आरोपी महिलेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। नंदुरबार इथल्या एका शिक्षकाशी ऑनलाईन मैत्री करून त्याला ब्लॅकमेल करत 12 लाखांची खंडणीची मागणी केल्याचा आरोप या महिलेवर होता। हिंगोलीत पालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा गांधी पुतळा परिसरात शेकडो अतिक्रमणं पालिकेने जमीनदोस्त केली आहे। तर पालिकेने राबवलेल्या या अतिक्रमण मोहिमेमुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय।
5 महिन्यांपूर्वी विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या बदलापुरातील नील नॉर्मनच्या अपघाताचा अहवाल लाल फितीच्या कारभारात अडकलाय. महावितरण, पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्याप अहवालच तयार झाला नसल्यानं नील आणि त्याच्या कुटुंबाची मदतीसाठी झुंज सुरू आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यात पिकअप वाहन, प्रवासी ऑटो आणि अन्य एक ऑटो अशा 3 वाहनांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एका महिलेसह 2 जण ठार झालेत तर 8 जण जखमी झाले असून यातील 3घांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये गाड्यांचा अक्षरशः चुराडा झालाय. एक मोठी बातमी समोर येते. पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी आहे. एका उच्चभ्रू सोसायटीच्या गेटवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय. एक महिला तिच्या लहान बाळासोबत चालत होती, मात्र अचानक एक कार समोरून आली आणि थेट या महिलेच्या अंगावर चढली. महिलेसह तिचं बाळही कारच्या धडकेनं उडालं. सुदैवानं या अपघातात या चिमुरड्या बाळाला किंवा महिलेला मोठी दुखापत झाली नाहीये. मात्र या अपघाताची सध्या तरी कोणतीही तक्रार पोलिसांना मिळाली नाहीये. पिंपरीतल्या सोसायटीत कारची धडक बसली आहे आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय. पिंपरीतल्या सोसायटीत कारची धडक बसली आहे आणि या कारच्या धडकेत सुदैवानं या अपघातात चिमुरड्या बाळाला किंवा महिलेला मोठी दुखापत झाली नाहीये, पण महिलेसह तिच्या बाळही कारच्या धडकेनं उडालं. थेट ही कार त्या महिलेच्या अंगावर चढली. काळजाचा थरकाप उडवणारा अपघात पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटीत घडलाय. महिलेच्या अंगावर ही कार थेट चढली आहे, याची दृश्य आपण पाहू शकतोय. सुदैवानं महिलेसह तिच्या बाळालाही काहीही दुखापत झालेली नाहीये, पण या धडकेत तिचं बाळ आणि ती महिला दोघेही उडाले. मात्र या अपघाताची सध्या तरी कोणतीही तक्रार पोलिसांना मिळाली नाहीये. या संदर्भात आमचे प्रतिनिधी गोपाल मुर्वे अधिकची माहिती देत आहेत. गोपाळ, काय सांगाल की पिंपरी चिंचवडच्या सोसायटीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय, तर सध्या काय अधिकची माहिती? पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात मागील काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात हिट अँड रनच्या घटना घडल्या होत्या. अगदी तशाच प्रकारची काहीशी घटना ही पिंपरीतील मोशी परिसरातील प्रिस्टीन ग्रीन ह्या सोसायटीमध्ये घडली आहे. एक 4चाकी वाहन चालक आपलं वाहन चालवत असताना त्याचं लक्ष विचलित झाल्याने गेटवरून येणारी एक महिला आणि तिच्याकडे एक चिमुकला बाळ होता, त्यांच्या अंगावर ह्या कारचाकी वाहनाने धडक दिलेली आहे आणि त्यात जो बाळ आहे तो किरकोळ जखमी झालेला आहे आणि महिला देखील जखमी झालेली आहे. मोशीतील उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. जी धन्यवाद गोपाळ दिलेल्या या माहितीबद्दल. राज्यभरातल्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. पुण्याच्या उंडरीत एक मोठा अपघात घडलाय. चालकाचा वेगावर ताबा न मिळाल्याने ट्रक डिव्हायडरला जोरदार धडक बसली आहे. या धडकेमुळे डिव्हायडरवर असलेला लाईट पोलही कोसळलाय. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. भांडूपच्या ड्रीम्स मॉलमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आलाय. मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यातून हा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळतेय. या अज्ञात महिलेच्या नातेवाईकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. लांजा तालुक्यातील कोट गावात गव्याचा वावर वाढलाय. गावातील मुख्य रस्त्यांवर रात्री 2 गवा दिसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वनविभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राजापूरमध्ये अडकलेल्या बिबट्याला वनविभागाने सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. तांबळवाडी येथे नवीन बांधकाम चालू असलेल्या घराजवळ लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकला होता. बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पत्राचाळ पुनर्विकास योजनेतील मूळ 672 भाडेकरूंचंही
हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। या भाडेकरूंची हक्काच्या घराची प्रतीक्षा तब्बल 17 वर्षांनंतर संपुष्टात येणार आहे। पत्राचाळ पुनर्विकास योजनेतील पुनर्विकसित इमारतींसाठी निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गांवर 2 नवीन मेट्रो स्थानकांसाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती नगरविकास आणि परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे। पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एक बैठक बोलावली होती। बैठकीनंतर माधुरी मिसाळ यांनी मेट्रो बांधकामांसंबंधित अपडेट दिले होते। मेट्रो 3 आरे कुलाबा या भुयारी मेट्रो मार्गावरील स्थानकात खाद्यपदार्थांबरोबरच व्यावसायिक दुकानं दिसणार आहेत। MMRCL कडून 1.3 लाख चौरस फूट व्यावसायिक जागा भाडेतत्वावर देण्यात आल्या। तर मेट्रो 3 स्थानकांच्या प्रवासी संख्या लक्षात घेता या निविदेला अनेक नामांकित उद्योग समूहाचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे। नवी मुंबई पालिका क्षेत्रातून दररोज 750 टन नागरी घनकचरा हा क्षेपणभूमीवर जात असतो। पालिका क्षेत्रात नवीन घनकचरा वाहनांची भर पडणार आहे। जवळपास 247 नवीन वाहनं खरेदी केली जाणार आहेत। कचरा वाहतुकीसाठी येणाऱ्या नवीन वाहनांमुळे शहरातील रस्त्यांवर पडणारा कचरा लवकर उचलला जाणार आहे। SBI म्युच्युअल फंडाने SBI निफ्टी बँक इंडेक्स हा नवीन फंड बाजारात आणलाय। हा इन्फो 31 जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे। मुदतपूर्व श्रेणीतील ही योजना निफ्टी बँक निर्देशांकावर आधारित आहे। त्यामुळे समभागाच्या एकूण परताव्यानुरूप गुंतवणूकदारांना परतावा प्रदान करणं हे या योजनेचं मुख्य गुंतवणूक उद्दिष्ट असणार आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातील गल्लीबोळात इमारतीपासून वाहनतळाच्या जागेतही थाटण्यात येणाऱ्या खासगी बालवाडीची नोंदणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे विचाराधीन आहे। राज्यात अंगणवाडीत जाण्यास पात्र असणाऱ्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची संख्या 32,49,269 इतकी आहे। मुंबई हायकोर्टाने ईडी आणि एका तक्रारदारावर जोरदार टीका केली आहे। न्यायालयाने एजन्सीला 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय। न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने सांगितलंय की कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत राहून काम करावं आणि नागरिकांना विचारात न घेता त्रास देऊ नये। सिडकोने मेट्रोचे तिकीट दर कमी केल्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। मेट्रोच्या तिकिटाचे किमान दर 10 आणि कमाल 30 रुपये करून नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असून दैनंदिन प्रवासी संख्या 20,000च्या दहरात पोहोचली आहे। नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाने अटल सेतू या 2 बससेवा प्रवाशांसाठी सुरू केल्या आहेत। या बसचे भाडेदर घटवल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागलाय। तसंच काही प्रवासी कामानिमित्त तर काही अटल सेतू पाहण्यासाठी या बसने प्रवास करू लागलेत। सुट्टीच्या दिवशी तर या बसला प्रवासी वर्गाकडून अधिक पसंती दिली जाते। मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात डिसेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक आणि महसुलामध्ये लक्षणीय वाढ केली आहे। रेल्वेने प्रवासी उत्पन्नातून डिसेंबर 2024 पर्यंत 5,570 कोटी रुपये कमावलेत। रेल्वे प्रशासन प्रवाशांना सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाची सेवा देण्याच्या वचनबद्धतेवर ठाम असल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं। राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीत मोठी प्रगती झाली आहे। NHSRCL विभागाअंतर्गत पालघरमधील डहाणूमध्ये पहिला 40 मीटर लांबीचा फुल PSC बॉक्स गर्डर उभारण्यात आलाय। 970 मेट्रिक टन वजनाचा हा गर्डर भारतातील बांधकाम क्षेत्रातील सर्वात वजनदार गर्डर मानला जातोय। माघी गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णतः बंदी आहे। तरीही जागोजागी अद्यापही पीओपीच्या मूर्तींसाठी ऑगस्ट महिन्यात उभारलेले मंडप तसेच आहेत। पीओपीच्या मूर्तींची बंदी ही केवळ कागदावरच उरली असल्याचा आरोप मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी केलाय। स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती उत्सव बुलढाण्यात हिवरा आश्रम येथे महापंगतीने पार पडलाय। यावेळी जवळपास 3 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। परमपूज्य शुकदास महाराजांनी गेल्या 55 वर्षांपासून सुरू केलेली ही परंपरा आजही सुरू आहे। या महापंगतीला महाप्रसादात 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि 140 क्विंटल वांग्याची भाजी प्रसाद म्हणून वितरित करण्यात आली आहे।